नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या महा TET एक्झामसाठी आपण इंग्रजी सराव पेपर सिरीज सुरू करत आहोत, ज्यामध्ये आपण एकूण 10 इंग्रजी सराव पेपर घेणार आहोत। त्यामधील इंग्रजी सराव पेपर क्रमांक 1 त्यामध्ये आपण जे 30 प्रश्न सेट केले होते, पेपर क्रमांक 1 अर्थात TET पेपर क्रमांक 1 व TET पेपर क्रमांक 2 साठी देखील ही सराव पेपर सिरीज उपलब्ध असणार आहे। तर सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 ज्यामध्ये आपण 30 प्रश्न सेट केले होते, या 30 प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। ही तुम्ही सिरीज जी आहे ही आपल्या ॲप्लिकेशन मार्फत सोडवू शकता। तुम्ही जे आपलं प्ले स्टोअर आहे तिथून ओयासिस करिअर पॉईंट सर्च करून डाउनलोड करू शकता, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे आपल्या ॲपची, तिथून सुद्धा तुम्ही ही सिरीज जॉईन करू शकता। प्रश्न आहे, फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन. दिस मेडिसिन हॅज क्युअर्ड अस ऑफ मलेरिया. राजेश इज द बॉय हू पेन्सिल आय हॅव. मोस्ट ऑफ द पीपल आर व्हेरी लॉयल. ओनली ए अँड सी इज करेक्ट. ओनली बी इज करेक्ट. ओनली ए इज करेक्ट. ABC आर करेक्ट. आता यापैकी काय ग्रॅमॅटिकली करेक्ट आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. तर आपल्या लक्षात येईल बघा, दिस मेडिसिन हॅज क्युअर्ड अस ऑफ मलेरिया. आता क्युअर्ड अस म्हणजे आम्हाला बरे करते. कोणती मेडिसिन? ही मेडिसिन. दिस मेडिसिन कशापासून बरे करते आहे ही मेडिसिन? तर मलेरिया. म्हणजे ही संपूर्ण जी एक व्याकरणदृष्ट्या हे वाक्य बरोबर आहे. दुसरं पोहूयात. राजेश इज द बॉय ओके हू पेन्सिल आय हॅव. आता पेन्सिलचा मालकी हक्क कोणाचा आहे? तर तो राजेशचा आहे. का? कारण आपल्या इथं वाक्याचे अर्थ तसा येतोय, म्हणजे इथे हू येणार नाही, तर इथे काय यायला पाहिजे? मालकी हक्क कोणाचा आहे? राजेशचा. म्हणून हुज ही पेन्सिल कोणाची आहे? राजेशची. ओके, पुढे पहा. म्हणजे बी रॉंग झालं आहे. मोस्ट ऑफ द पीपल आर व्हेरी लॉयल. मोस्ट ऑफ इथे आलं आहे ना, नाही येणार. मोस्ट ऑफ नंतर काय येतं? द आर्टिकल येतं. मोस्ट ऑफ द पीपल आर लॉयल. ओके, एकदा परत समजून घेऊयात. पहिलं वाक्य ग्रॅमॅटिकली बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये हू नाही पाहिजे, इथं हू ऐवजी काय पाहिजे? हूच पाहिजे, कारण पेन्सिलचा मालकी हक्क हा राजेशचा आहे. ओके, आता इथे मोस्ट ऑफ नंतर नाही पाहिजे, इथे काय पाहिजे? द. मोस्ट ऑफ द पीपल आर व्हेरी लॉयल. म्हणजे आपलं उत्तर झालं ओनली ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, फाइंड आउट द पार्ट ऑफ स्पीच पार्ट विच हॅज अन इरर. खाली 4 पार्ट दिलेत. द बेल हॅड रँग बिफोर हर्ष रिच्ड द स्कूल. आता 4 पैकी एकामध्ये काय आहे? इरर आहे. द बेल हॅडमध्ये आहे की हर्ष रिच्डमध्ये आहे की रँग बिफोर आहे की द स्कूलमध्ये आहे, ते आपण आता शोधूयात. बघा, द बेल हॅड म्हणजे काय? पास्ट परफेक्ट टेन्स. यामध्ये काय स्ट्रक्चर असतं? हॅड नंतर कधीही काय येतं? V3. पुढे काय आलं मग? रँग आलं. रँग तर V2 आहे. मग हे कशाहून कळलं? तर बघा, रिंग. ओके, रँग आणि रंग. सिंग सॅंग सॉंग, सिंग सॅंग सॉंग, तसं रिंग रँग रंग. म्हणजे इथं रँग नव्हतं पाहिजे, इथं काय पाहिजे होतं? RUNG. रिंग रँग रंग थर्ड फॉर्म पाहिजे होता. म्हणजे करेक्शन कुठं आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. रँगऐवजी रंग पाहिजे होतं. बरोबर. आता इथे तुम्हाला आणखी एक क्ल्यू होता की बिफोरचा जो क्लॉज आहे, म्हणजे हा, एकदा आपण याला रिमूव्ह करूया. बघा, बिफोरच्या क्लॉजमध्ये जेव्हा V2 रिच्ड, V2 म्हणजे सिम्पल पास्ट, जेव्हा सिम्पल पास्ट येतो तेव्हा अगोदरच्या क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट म्हणजे हॅड प्लस V3 येतो.
ओके, त्या पद्धतीने तुम्हाला करेक्शन इथं मिळालं असतं की रँकमध्येच करेक्शन आहे, किंवा हॅडनंतर आपलं माहिती आहे कधीही वर्कचा थर्ड फॉर्म येतो. म्हणजे आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर 3. इथे रँग ऐवजी RUNG रंग हा शब्द पाहिजे होता. पुढे आहे चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. मिस्चिवस नाही, इथे करेक्शन आहे बघा. आधी आय पाहिजे होता, नंतर ई पाहिजे होता. मिस्चिवस म्हणजे खोडकर, म्हणजे पहिला रॉंग झाला. करेक्टली स्पेल निवडायचा आहे ज्युडिशियस. ज्युडिशियस म्हणजे न्याय्य, हे बरोबर आहे. सिमेट्री झालं आहे, म्हणजे हे चूक झालं. का? कारण की स्पेलिंग काय पाहिजे होती, CEME इथपर्यंत बरोबर आहे. आता N नव्हतं पाहिजे इथं. इथं काय पाहिजे होतं, TERY. सिमेट्री. सिमेट्री म्हणजे स्मशानभूमी, म्हणजे तिसराही रॉंग झाला. डिस्क्रिप्शन, आता इथं आय नव्हतं पाहिजे. डिस्क्रिप्शन नंतर काय पाहिजे होतं, डी नंतर ई. DESCRIPTION डिस्क्रिप्शन म्हणजे वर्णन. पुढे घेऊया. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन रिपोर्टेड स्पीच. बजरंग सेड टू सविता, कॉमा इन टू इनवर्टेड कॉमा, आय वुड लाईक टू गिव्ह यू माय बुक. आता दिलेलं वाक्य स्टेटमेंट आहे, म्हणजे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे. ओके, तर मग काय काय होईल, सेड टूचं काय होईल, टोल्ड. मग बघा, बजरंग टोल्ड, बजरंग टोल्ड, बजरंग टोल्ड, बजरंग टोल्ड. सविता सविता दॅट ही उड इथपर्यंत. ओके, चारही पर्याय सारखेच आहे. बजरंग टोल्ड सविता दॅट ही वुड, चारही इथपर्यंत बरोबर आहे. पुढे पहा. आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की कुठं कुठं काय काय चूक झालं, म्हणजे आपलं पुढं जाता येईल. पुढं दिलं आता, लाईक टू गिव्ह हर बुक टू हिम. ओके, मग आपल्या लक्षात येतं की इथे टू हिम आलं आहे, बरोबर आहे. तर टू हिमचा कुठंच संदर्भ येत नाही, म्हणजेच हे रॉंग झालं. पुढे पहा, गिव्ह हर काय आहे, गिव्ह हर हिज बुक. यामध्ये लाईक हा शब्दच नाही घेतला त्यांनी, जो मूळ वाक्यामध्ये होता, म्हणजे हे पण रॉंग झालं. आता बघा, लाईक टू गिव्ह हे दोन इथपर्यंत पण बरोबर आहे. हे बघा, पहिलं आणि दुसरं तर रॉंग झालं. हां, तिसरं चौथं. हर, इथे हर आहे, इथं हीज आहे, इथं हीज आहे, बुक. मग आता नेमकं काय. ओके, तर समजून घ्यायचं आहे. आय वुड लाईक टू गिव्ह यू, आय वुड लाईक ना, यू म्हणजे कोणाला, तर सविताला, म्हणून काय येणार, हर. आणि काय द्यायचं आहे, माय बुक. ह्या यूसाठी आलं आहे हर, या मायचं झालं इथं बुकचं हिज. ओके, इथं उलटपालट झालं, म्हणून चौथा पर्याय कटला. उत्तर झालं पर्याय 3. आता फक्त उत्तर समजून घेऊ. बघा, बजरंग सेड टू सविता, बजरंग टोल्ड सविता, बरोबर. कंजक्शन इनवर्टेड कॉमा गेला, कंजक्शन आलं दॅट. ओके, ह्या आयचं झालं ही, उडचं उड. लाईक टू गिव्ह, यूसाठी आलं हर, कारण हा यू कोणासाठी आला आहे, सवितासाठी. मायसाठी आलं हीज, हा माय कोणासाठी आला होता, बजरंगसाठी. बुकला बुक. ऑप्शन नंबर 3 उत्तर बरोबर. चूज द करेक्ट कंपेरेटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्स. आयर्न इज द मोस्ट युजफुल ऑफ ऑल मेटल्स. आता मोस्ट आलंय, म्हणजे ही होती सुपरलेटिव्ह डिग्री, SD. आपल्याला करायची CD. ओके, मग बघा, आयर्न इज युजफुल नाही, नो अदर PDमध्ये येतं नाही, आयर्न इज युजफुल नाही, झालं आपलं उत्तर पर्याय 4. आयर्न इज मोअर, मोस्टचं काय झालं, मोअर युजफुल दॅन एनी अदर मेटल. इथं बघा, मेटल्स असतं SD मध्ये, CD मध्ये होतं मेटल. ओके, पुढील प्रश्न आहे आपला, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला निवडायचा आहे की द चिल्ड्रेन हॅव इटन द स्वीट्स. चिल्ड्रेन हॅव इटन, हॅव नंतर V3 म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, प्रेझेंट परफेक्टचा काय होईल आता, हॅव नंतर काय येईल, हॅव हॅज नंतर बीन येणार आहे, म्हणजे वेअर येत नाही, आर येत नाही, हॅड पण येत नाही. तिन्ही पर्याय कटले, झालं उत्तर पर्याय क्रमांक 4. द स्वीट्स हॅव बीन इटन V3
बाय द चिल्ड्रेन. ओके, आपण कट मेथड यासाठी इंग्लिशमध्ये वापरतो कारण उत्तरापर्यंत आपल्याला शुअर पोहोचता येते. कन्फर्म आहे ना, वेअर येणारच नाही, आर येणारच नाही, हॅड पण येणारच नाही, एकच पर्याय राहिला. समजा आणखीन एखाद्या पर्यायात हॅज असतं तर आपल्याला चेक करावं लागलं असतं. इथं काय येतं, स्वीट्स अनेक वचन, बरोबर आहे, म्हणून काय येणार, हॅव. पुढे आहे शी वॉज इमोशनल अँड स्ट्रॉंग विल्ड. रिराईट युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. पहिले वाक्य समजून घ्यायचं आहे. शी वॉज इमोशनल अँड स्ट्रॉंग विल्ड म्हणजे तुम्हाला तुलना करायची इमोशनल आणि स्ट्रॉंग विल्ड या दोघांबद्दल सांगायचं आहे. मग पहा आता, शी वॉज नॉट ओनली इमोशनल अँड स्ट्रॉंग बट ऑल्सो. हे बघा, या अँड ऐवजीच बट ऑल्सो वापरायचं होतं, इथे येणार नाही. म्हणजे पहिला पर्याय काढला. शी वॉज नॉट आणि नंतर ओनली नंतर बट ऑल्सो असं हे होत नाही स्ट्रक्चर, सोबत येतं नॉट ओनली. शी वॉज नॉट ओनली इमोशनल, बरोबर, बट ऑल्सो स्ट्रॉंग विल्ड, ॲब्सोल्युटली राईट. काय आहे, आपल्याला हे जे अँड दिलं आहे याऐवजी बट ऑल्सो वापरायचं आणि इथे वापरायचं नॉट ओनली. म्हणजे पर्याय 3 अगदी बरोबर आहे. 4 मध्ये नॉट ओनली सुरुवातीला घेतलं आहे. पर्याय 3 झालं आपलं उत्तर. चूज करेक्ट प्रिपोजिशन इन द गिवन सेंटेन्स. सडनली कॅट सेन्स्ड अ ह्युमन अप्रोचिंग अँड सी लिफ्ट अ बुश. बघा, अचानकपणे कॅटला हे जाणवलं, म्हणजे माझ्याला हे जाणवलं की कोणीतरी माणूस येतो आहे, म्हणून तिनं काय केलं, सी लिफ्ट, तिनं उडी मारली. कुठे, बुश म्हणजे छोटंसं झुडूप, त्याच्या पाठीमागे, म्हणजेच काय, इन बिहाइंड. ऑप्शन नंबर 4. बाय बिटवीन इन येणार नाही. बिहाइंड, लिफ्ट बिहाइंड अ बुश, त्या झुडपाच्या पाठीमागे उडी मारली. चूज द करेक्ट ऑर्डर ऑफ वर्ड्स टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. व्हायलन्स, टू सी, ऑल अराउंड, सो मच, इट इज पेनफुल. मग वाक्याची सुरुवात काय होईल, 1 नंबरला येईल इट इज पेनफुल. टू सी 2 नंबर, सो मच, व्हायलन्स 4 नंबर, ऑल अराउंड. ओके, अशा प्रकारे ही रचना होईल. म्हणजे इट इज पेनफुल टू सी, सो मच व्हायलन्स, ऑल अराउंड. ओके, तर बघा, ही रचना अशी कोणत्या पर्यायात होते, ऑप्शन नंबर 2. जर या पद्धतीनं ती रचना लावली तर आपलं उत्तर येणार आहे. पुढचा पर्याय बघूयात आपण. पुढे आहे की प्रश्न, चूज पास्ट परफेक्ट टेन्स. अगदी सोपे, पास्ट परफेक्ट. हॅज येत नाही, हॅड बीन हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस झाला, येणार नाही. हॅड बरोबर, सी हॅड रिटन अ लेटर. हॅज आला प्रेझेंट, झालं काम. अगदी सोपा प्रश्न होता, परंतु 1 मार्क कधी कधी आपल्याला हुलकी देऊन जाऊ शकतो. व्हॉट अ शॉट, मेक इट ॲसर्टिव्ह. दिलेलं एक्सक्लामेटरी आहे, म्हणजे पहिले तर एक्सक्लामेटरीचे पर्याय कट करा, पर्याय 3 कटला. आता शेवटी पूर्णविराम पाहिजे, तो इथं नाही आणि इथंही नाही. उत्तर काय झालं, ऑप्शन नंबर 1, इट इज अ ग्रेट शॉट. ओके, नेक्स्ट आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अ डॅश डॅश ऑफ बर्ड्स ऑर शिप. पक्ष्यांचा किंवा मेंढ्यांचा. काय पाहिलं आपण, कळप, फ्लॉक. ओके, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स ऑर शिप. मग आता फ्लाईट, अ एरोप्लेन, स्वार्म ऑफ बीज, हर्ड ऑफ कॅटल. हे कॅटलचं असतं, हे बीजचं असतं, आणि फ्लाईट एरोप्लेन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, द सहारा डॅश डॅश इन द लार्जेस्ट वन ऑफ द वर्ल्ड. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे सहारा काय, डेझर्ट म्हणजे वाळवंट, बरोबर आहे. खाली पहा बरं, डेझर्ट डेझर्ट डिझर्ट डिझर्ट. आता हे दिलेले काय आहेत, होमोनिम्स आणि पॅरोनिम्स. उच्चार सारखा, स्पेलिंग वेगळी, अर्थ वेगळा. कधी कधी उच्चार पण सारखाच, स्पेलिंग पण सारखीच, पण अर्थ वेगळा. जसं शब्द आहे बघा, एक डेट. आता या डेटचा एक अर्थ काय होतो की महिन्याची तारीख. दुसरा अर्थ काय होतो, रोमॅन्टिक मीटिंग विथ बॉयफ्रेंड और गर्लफ्रेंड. याला म्हणायचं होमोनिम, पॅरोनिम्स. मग सहारा काय, डेझर्ट, DESERT, डेझर्ट म्हणजे वाळवंट. मग हा डेझर्ट जिथं डबल एस आलाय त्याचा अर्थ होतो मिष्टान्न, मुख्य जेवणानंतरचा फलाहार, गोड पदार्थ. डिझर्ट
आपण म्हणतो ना, मला आता माझा डिझर्ट सादर करायचा आहे, म्हणजे प्रबंध MPhilचा PhDचा डिझर्ट असतो. आणि हा डिझर्ट जिथं सिंगल यस आहे, एलोक्वेंट, फ्लुएंट इन स्पीच, म्हणजे अस्खलित बोलणे. ओके, चला पुढील प्रश्न घेऊयात. बघा, सिलेक्ट द सुटेबल आर्टिकल इन द गिवन सेंटेन्स. टुडे आय सॉ हिम प्रेइंग इन शिव टेम्पल नियर हाऊस. आता नियर हाऊस, घराजवळचं शिव टेम्पल, म्हणजे डेफिनेट सांगितलं आहे आपल्याला. डेफिनेट प्लेस आहे म्हणजे काय येणार, द येणार. बरोबर. चला पुढचा प्रश्न आहे. पिक आउट द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड फ्रॉम द गिवन. दिस इज हाऊस इन द एरिया. एल्डेस्ट, लार्जर, ओल्डेस्ट, बिगर. आता बघा, एल्डर अँड एल्डेस्ट आर नाव यूज्ड ओनली इन क्लोज फॅमिली रिलेशन लाईक सन्स, डॉटर, सिस्टर अँड ब्रदर. मग एल्डेस्ट आणि एल्डर तर कटलं. आता ओल्डर अँड ओल्डेस्ट आर यूज फॉर पर्सन, प्लेस, थिंग्स अँड ॲनिमल. मग आता दिस इज द. आता बिगर आणि लार्जर तर नाही, कारण की द आलं म्हणजे इथं EST लागणार. बिगर आणि लार्जर कुठे येतं, मोअरच्या नंतर. हे कंपेरेटिव्ह आहे ना. आपली तर पाहिजे सगळ्यात भारी म्हणजे EST. द नंतर कधी EST किंवा मोस्ट येतो, म्हणून काय येणार, ओल्डेस्ट. दिस इज द ओल्डेस्ट हाऊस इन दिस एरिया. आता आपण बघा, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे TET एक्झामसाठी, ते आहे महा TET एक्झाम, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही जॉईन करू शकता, जिथे तुम्हाला पोल क्वेश्चन मिळतील व सर्व प्रकारचे अपडेटसुद्धा मिळतील. आपलं OSS करिअर पॉईंट यूट्यूब चॅनल आहे, जिथे तुम्हाला स्वतंत्र TETसाठी 300+ व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही जी आपली प्लेलिस्ट आहे TETसाठी, त्यामध्ये ते चेक करू शकता. त्याचबरोबर OSS करिअर पॉईंट नावाचं आपलं ॲप प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. प्ले स्टोअरला तुम्ही OSS करिअर पॉईंट सर्च करा, जिथे तुम्हाला मराठीची स्वतंत्र टेस्ट मिळेल, इंग्लिशची स्वतंत्र टेस्ट मिळेल व इतर विषयाच्या लगेच हळूहळू टेस्ट बनवण्यात येईल. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या प्ले स्टोअर जी OSS करिअर पॉईंटची लिंक आहे ती दिलेली आहे. पुढे आहे चूज द वर्ड सेम इन द मीनिंग टू द गिवन वर्ड. ह्युमिलिटी. आता ह्युमिलिटीचा अर्थ होतो नम्रता, विनयशीलता. मॉडेस्टी हे त्याचं आपलं उत्तर. बघा, मिर्त म्हणजे आनंद, फ्रुगल म्हणजे काटकसरी, मितव्ययी, फ्रॉन म्हणजे भुसभुशीत. चूज द करेक्ट प्रिपोजिशन इन द गिवन सेंटेन्स. वी बिलीव्ह डॅश डॅश गॉड. ऑन गॉड, इन गॉड, विथ गॉड, फॉर गॉड. तर वी बिलीव्ह इन गॉड, कारण बिलीव्ह इन म्हणजे च्यावर विश्वास असणे. बिलीव्ह इन हे सोबतच येतं, त्याचा अर्थ होतो च्यावर विश्वास असणे. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. लिथर्गी किंवा लिथॅर्जी म्हणजे आळसी, सुस्त. तर याचं अँटोनिम निवडायचं आहे, विरुद्धार्थी, म्हणजे विजिलन्स. विजिलन्स म्हणजे कसा, सावधानता, निद्रानाथ, जो असं म्हणजे एकदम जागरूक असतो. ड्राउसनेस म्हणजे काय, तंद्री, झोपेची गुंगी. ड्रॉपर म्हणजे सुस्तपणा. टेडियस म्हणजे नीरस, कंटाळवाणा. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड. अ पर्सन हू इट्स ऑल टाइप्स ऑफ फूड इज कॉल्ड. हर्बिव्होरस म्हणजे शाकाहारी, कार्निव्होरस म्हणजे मांसाहारी, ओमनी. ओमनी म्हणजे सर्व, होरस म्हणजे आहार, तर ओमनिव्होरस म्हणजे सर्वभक्षी, सर्वाहारी. ऑलराऊंडर म्हणजे अष्टपैलू. Find out the phrase which can correctly substitute the underlined part of the sentence. I do not see eye to eye with you at least on this point. Eye to eye म्हणजे सहमत असणे, to agree. To fight, to abuse, become angry नाही. The cry of pigeon is कूज म्हणजे कबुतराचं कसं कुक कुक कू आवाज. मूज गाईचा, काऊ. स्क्विक ससा, रॅबिटचा. आणि रोअर्स टायगर. आणि स्नॉट्स हॉर्सचा. द यंग वन ऑफ फ्रॉग इज टॅडपोल. द यंग वन ऑफ बटरफ्लाय इज. तर बटरफ्लायचं काय असतं, कार्ट पिलर, ज्याला आपण सुरवंट म्हणतो. रॅबिटचं असतं लिवर्ट. जोय असतं कांगारूचं. ओके. पुढे आहे आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. द कार वेंट फास्टर दॅन द स्पीड ऑफ लाईट.
आता कार एवढी फास्ट आहे की प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त, हे शक्य आहे नाही. जगात सर्वात वेगवान काय? प्रकाशाचा वेग. म्हणजे हा काय आहे? हायपरबोल. हायपरबोल म्हणजे काय? अतिशयोक्ती अलंकार. ओके, राहिलेले पर्याय बघूयात. मेटाफर रूपक, सिमिली म्हणजे उपमा, इफुइझम म्हणजे अप्रिय गोष्ट सौम्य शब्दात सांगणे. द प्लेस वेअर स्नेल लिव्ह, तर त्याला म्हणतात सेल, शंख. केनलमध्ये कोण राहतं? डॉग. होल रॅट, RAT. आणि स्टे याच्यामध्ये कोण राहतं? पिग. पुढे आहे राईट अँटोनिम निवडायचा आहे. प्रिसीड म्हणजे आधी, सक्सीड म्हणजे मग च्या जागी येणे. बरोबर आहे, म्हणजे आपण म्हणतो ना आजी माझी, तसं. प्रिडेट म्हणजे एक्झिट, फॉरगो म्हणजे त्याग करणे, हिंडर म्हणजे अडथळा. 26 ते 30 पॅसेज आहेत. आता पॅसेज आपल्याला ॲपमध्ये प्रत्येक प्रश्नाला रीड करता येईल किंवा त्यानंतर व्ह्यू टेस्टच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला पॅसेज वाचतासुद्धा येईल. आपण पॅसेजची उत्तरं पाहणार आहोत. 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, आपण 1 ते 25 प्रश्नांची सविस्तर चर्चा केली व 26 ते 30 या प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहे. याच क्वालिटीचे एकूण 10 पेपर आपल्याला आपल्या ओएसिस करिअर पॉईंट ॲपमध्ये सोडवता येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला तिथे व्ह्यू टेस्टमध्ये हे सर्व प्रश्न पाहतासुद्धा येणार व प्रत्येक पेपरचा व्हिडिओ विश्लेषणसुद्धा याचप्रमाणे ॲपमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ओएसिस करिअर पॉईंट तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरला सर्च करू शकता, तिथूनही तुम्हाला डाउनलोड करता येईल किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप डाउनलोडची लिंक दिलेली आहे. आपण ओएसिसचे जे इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये यूट्यूब, टेलिग्राम, व्हॉट्सअप चॅनल, फेसबुक पेज व इन्स्टाला फॉलो करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा. त्याचबरोबर आपलं सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्म जॉईन करा. धन्यवाद.